वैराग्यजाचे वशिष्ठा परी ज्ञान ईश्वराचे कवी वाल्मिका सार्वभौमा ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ. जय गुरुदेव. जय गुरुदेव आणि सुप्रभात. आपण श्लोक 12व्याच्या उजळणीने सुरुवात करूया. तर श्लोक 12वा आहे, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. समर्थ मनाला उपदेश करतात की मना मानसी दुःख आणू नको रे. कोणतीही घडलेली घटना ही केवळ काही सेकंदांची असते, परंतु आपले मन तिला कथेचे रूप देऊन वारंवार रिप्ले करत राहते. दुःखाचे मूळ बाह्य जगातील नसून आपण त्या घटनेला कशा प्रकारे मनात साठवून ठेवतो यात आहे. मन उद्विग्न होणे हे दुःखाचे कारण आहे. म्हणून मनाला अशा नकारात्मक रिप्ले पासून दूर ठेवणे आवश्यक आहे. मग पुढे समर्थ सांगत आहेत, मना सर्वथा शोक चिंता नको रे. केवळ दुःखच नव्हे तर भूतकाळातील शोक आणि भविष्यातील चिंता या दोन्ही गोष्टींपासून मनाला पूर्णपणे मुक्त करणे गरजेचे आहे. जीवन हे वर्तमान म्हणजेच प्रेझेंट मोमेंट मध्ये घडते. भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील भीती यामुळे आपण वर्तमानातील आनंदाला मुकतो. समर्थांच्या मते या दोन्ही लहरींपासून मुक्त राहणे हे सुखी आणि प्रगल्भ जीवनाचे लक्षण आहे. मग पुढची ओळ आहे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. विवेकाच्या सहाय्याने मी म्हणजे केवळ हा देह आहे ही धारणा सोडून देणे म्हणजे देहबुद्धीचा त्याग करणे. नाटकातील नटाचे इथे उदाहरण आपण घेऊ शकतो. इथे ते चांगलं लागू पडेल की नट राजाची भूमिका उत्तम करतो, पण पडद्यामागे तो स्वतःला राजा मानत नाही. तसेच आपण संसारात आई वडील अधिकारी अशा विविध भूमिका पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, पण त्यात स्वतःची खरी जी ओळख आहे ती हरवू नये. देहाची काळजी घेणे हे हार्डवेअर सांभाळण्यासारखे आहे, पण देहाभिमान बाळगणे हीच खरी अडचण आहे. कर्माचे फळ मिळो किंवा न मिळो, कर्तव्याचे पालन करताना फळाच्या आसक्तीपासून अलिप्त म्हणजेच डिटॅच राहणे आवश्यक आहे. जेव्हा आपण देहाचा अभिमान म्हणजे माझे शरीर, माझे रूप सोडून देतो, तेव्हा देहबुद्धी आपोआप कमी होऊ लागते. शेवटची ओळ आहे, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. हे जीवनाचे सर्वोच्च सूत्र आहे. विदेहीपणा म्हणजे देह सोडून देणे नव्हे, तर देहाभिमान सोडून देणे. कमळाचे पान पाण्यात राहूनही जसे पाण्यापासून अलिप्त राहते, तसे आपण संसारात राहूनही त्यातील मोह माया आणि दुःखापासून अलिप्त राहणे म्हणजे विदेहीपणा. ही जीवनमुक्ती मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नसून ती जगतानाच अनुभवायची स्थिती आहे. नित्य आणि अनित्य यातील फरक ओळखण्यासाठी विवेकाचा वापर करावा. जेव्हा आपण देहाच्या मर्यादांना आपली खरी ओळख मानणे थांबवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने विदेहीपणा येतो. समर्थांचा हा श्लोक आपल्याला जगण्याची एक नवी दृष्टी देतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात अलिप्त राहण्याची कला शिकवतो. जेव्हा आपण स्वतःला देह आणि अहंकाराच्या पलीकडे पाहतो, तेव्हा जीवनातील प्रत्येक प्रसंग हा एक अनुभव बनतो आणि आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो.
आणि हे सातत्यपूर्ण चिंतन आणि निरीक्षणातूनच शक्य होऊ शकते. जय जय रघुवीर समर्थ. आता सौरभ दादाकडून पुढच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. सौरभ दादा. जय गुरुदेव. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? आम्ही ऑडिबल? हो, येतोय. ओके, फॅन्टॅस्टिक. मग 12व्या श्लोकामध्ये 3 गोष्टी आपण महत्वाच्या समजून घेतो. त्यातला पहिलं आहे की समर्थ आपल्याला विवेकाचा, त्यानंतर देहबुद्धीच्या आसक्तीपासून विदेहीपणाचा आणि अंतर्मुक्तीचा असे 3 मार्ग सुचवत आहे. मार्ग एकच आहे, पण त्याला 3 पद्धतीने विशद केला आहे. विवेक जागृती झाली की देहबुद्धी नष्ट होते आणि माणूस आपोआप अंतर्मुख होतो आणि त्याचा मुक्तीचा मार्ग सुकर होतो. असा एकच मार्ग 3 शब्दांचा वलय सांगून आपल्याला नीट समजावून सांगतात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला विचार करायला लावतात. काय करतात बरं ते? मग ते म्हणतात की जर विवेक जागा ठेवला नाही तर काय होईल? प्रश्न आला पाहिजे ना. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही का मानायचं? नाही ठेवलं तर काय होईल? देहबुद्धीत नाही कमी केली आम्ही, ती जर अधिक वाढली तर काय होतं? इच्छांवर नाही आमचं नियंत्रण राहिलं. पैसा कमवतो ना आम्ही. मग पैसा कमवतो कशा करता? इच्छा वाढवण्याकरता किंवा इच्छा पूर्ण करण्याकरता. इच्छा जर आम्हाला आनंद देत असतील आणि आम्ही जर कोणाला दुखवत नसू तर वाईट काय? जर आणखीन एक छोटा प्रश्न ते याच्यामध्ये टाकतात की ज्ञान असूनही जर आपला ज्ञानाचा आपल्यालाच विसर पडला, आपल्या पूर्वसंस्कारांमुळे, आपल्या इच्छांमुळे, आपल्या वासनांमुळे, तर काय होतं बरं? तर याचं उदाहरण अधिक देताना ते मनाच्या श्लोकाच्या 13व्या श्लोकामध्ये आपल्याला रावणाच्या उदाहरणासह ते जरा डिटेलमध्ये समजावून सांगतात. 12वा श्लोक काय जगावं, कसं जगावं याचा निर्देश करतो. आणि तसं जर चुकून जगायचं राहून गेलं तर मग त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये ते लगेच केस स्टडी देतात. आजकाल केस स्टडीचा जमाना आहे. काय घडतं? प्रिन्सिपल सांगितलं, प्रिन्सिपल फॉलो नाही केलं तर काय घडतं? म्हणून रावणाचं उदाहरण देतात. पण रावणाची ही नुसती गोष्ट आहे का? ही रावणाच्या मृत्यूची कथा आहे का? तर तो आपल्या प्रत्येकाला अभ्यास करायला लावणारा प्रश्नही विचारतात आणि आपल्या विचारांना दिशा पण देतात. रावणाचा पराभव वर करणे पाहता रामाने मारलं त्यावेळेस झाला का ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये अनियंत्रित इच्छा, कामना आणि वासना, ज्यावेळेस त्याच्यामध्ये अनियंत्रित इच्छा, अनियंत्रित कामना आणि अनियंत्रित वासना यांचं अधिराज्य चालू झालं, त्या क्षणी झाला असा विचार करणं संभव. दुसरं, रावण खरंच फक्त लंकेत राहतो का रावण आजही आपल्यामध्ये अस्तित्वात आहे? आजही आपल्या आग्रहात, आपल्या मीपणात आणि आपल्या
राग, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याच्यातून जन्माला येणारी वृत्ती, यात त्याचा वास आहे, असंही चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून समर्थ म्हणतात, मना सांग बा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून ही कुडी वासना सांडी वेगी, बळे लागिला काळही पाठी लागली. मना सांग बा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून ही कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागली. काय आहे बरं या शब्दांचा अर्थ? प्रथमतः नेहमीप्रमाणे समर्थ मनाला आवाज देतात. एखाद्याला प्रेमाने बोलवलं ना की मग तो अधिक लक्ष देऊन ऐकतो. लहान बाळाला पण तुम्ही जर ओरडलात किंवा थोडं रागवून त्याला आवाज दिला तर तो थोडा कटकट करतो लक्ष द्यायला. पण तेच त्याला प्रेमाने सांगितलं. आता पूर्वीच्या काळी चॉकलेट्स नव्हते, म्हणून प्रेमाने हाक मारली आणि कुठल्या तरी वडीलधाऱ्या माणसाने प्रेमाने हाक मारली की लहान बाळ लगेच ऐकायची. पण आता नुसता आवाज देऊन चालत नाही, चॉकलेटही द्यावं लागतं. पण समर्थांच्या काळामध्ये प्रेमाने आवाज मारली एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीने तरी लहान थोर सर्वजण आपोआप आपसूक त्या आवाजाने, त्या प्रेमाने, त्या आदरयुक्त श्रद्धेने मनापासून त्या व्यक्तीचं ऐकायचं. असा मनाला पुन्हा आवाज देऊन मनाला सांगताय की अरे हे मना, तू स्वतःच उत्तर शोधशील का? कशाचं? तर तू स्वतः नीट विचार कर, तू स्वतः नीट निरीक्षण कर, तू स्वतः नीट स्वाध्याय कर की रावणाचं काय झालं. त्याची कथा ऐकली असता, त्याचा निष्कर्ष तुला माहिती आहे का? मग सामर्थ्य, सत्ता, वैभव एवढं सगळं असूनही रावणाचा शेवट कसा झाला? आणि या सगळ्याला कारण काय ठरलं? याच्यामध्ये अकस्मात असाही एक शब्द आला. अचानक, अनपेक्षितपणे, एखाद्या क्षणी. आणि सगळं काही, त्याचं राज्य, वैभव, परिवार, सत्ता हे सगळं काही गेलं. मग हे सगळं कसं घडलं? का घडलं? म्हणून समर्थ इथे आपल्याला चिंतन करायला लावतात, मनन करायला लावतात आणि स्वतःच नीट निरीक्षण करायला लावतात. आणि निरीक्षणाकरता त्यांनी जे उदाहरण घेतलं ते रावणाचं घेतलं. मग आता याच्यामध्ये विचार करण्याजोगी गोष्ट आहे की इथे रावणाचंच का बरं उदाहरण घेतलं असेल? इथे कुठल्याही दुर्बळ अज्ञानी माणसाचं पण तो उदाहरण देऊ शकला असतं की नाही? परंतु नाही, रावणाचं उत्तर दिलं गेलं कारण जो ज्ञानी आहे ना त्याच्याकडूनच कळत न कळतपणे चुका घडू शकतात, त्याच्याकडूनच चुका घडतात आणि त्या चुकांचं शालन करता येणं कठीण होतं. आणि ज्ञानी माणसाकडूनच कळत न कळतपणे अशा चुका घडतात की त्याला जाणीवही राहत नाही. त्याचं उद्दिष्ट चांगलं असतं पण त्या उद्दिष्टाच्या मागे त्याच्या कुठल्या इच्छा, त्याच्या कुठल्या गोष्टी दडून बसलेल्या आहेत याचा विसर कधी कधी त्याला स्वतःलाच लक्षात राहत नाही. आणि नेमकं त्याच पद्धतीने रावणाचं घडलं. रावणाचा जर थोडा आपण अभ्यास केला, त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी जर थोडा विचार केला तर रावण कोण होता बरं?
रावण हा त्या काळाची जर समाज रचना बघायला आली तर एक ऋषी यांचा पुत्र होता. विद्वान, तपस्वी, पराक्रमी, अत्यंत हुशार असा धोरणी राज्य करता होता. सामर्थ्यवान होता. रावणाच्या ज्ञानाविषयी बऱ्याच जणांनी पुस्तकं पण लिहिली आहेत. याच्यामध्ये हे विवेचन करताना आपण रावणाचं समर्थन करत नाहीये, पण मनुष्य स्वतःच्या साधनेच्या जीवावर, स्वतःच्या तपश्चर्येच्या जीवावर कुठपर्यंत जाऊ शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे रावण आहे, की ज्यांनी नाडीशास्त्राचा शोध लावला. रावणाच्या बुद्धिमत्तेमुळे, त्याच्या शौर्यामुळे, त्याच्या पराक्रमामुळे अजूनही काही ठिकाणी त्याची पूजा सुद्धा केली जाते. मग त्याच्याकडे जे आपण मागच्या वेळेला बघितलं, जे पुरुषार्थाला ज्याची आपसूक ओढ असते, त्यातलं कीर्ती, संपत्ती, सत्ता, शक्ती आणि त्यातला पाचवा आयाम सांगितला नव्हता. तो रावणाच्या रूपाने इथे विशद झाला. ज्यावेळेस या चारही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात ना, त्यावेळेस कळत न कळतपणे पूर्व जन्मातील संस्कारानुसार, तुमच्या पूर्व कर्मानुसार किंवा तुमच्यावर जसे संस्कार घडलेले आहेत, ज्या वेळेस परिस्थिती तुम्हाला पूर्णतः अनुकूल होते, त्यावेळेस आता साधं बघा ना, आपल्या सगळ्यांचं उदाहरण घ्या. आपण सगळेजण कॉलेजमध्ये असतो, पैसे कमवत नसतो, त्यावेळेस बरीच स्वप्न असतात ती त्यावेळेस पूर्ण करता येत नाही. आणि मग आपण ठरवतो की ज्यावेळेस मला जॉब लागेल, ज्यावेळेस माझ्याकडे पैसा येईल, ज्यावेळेस थोडं मी स्थावर होईल, त्यावेळेला मी एक एक गोष्टी करेन. मग जसं आपण आयुष्यामध्ये कमवायला लागतो, थोडी स्टॅबिलिटी येते. आजकाल पैसा अकाउंटमध्ये आला की लोकांना असं वाटतं आपण स्टेबल होतो. असे काही काही समज कळत न कळतपणे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये रोवले गेलेले आहेत, ज्याचा वास्तवाशी खरंच काहीही संबंध नाही. स्टॅबिलिटी पैसा देत नाही, तर स्टॅबिलिटी इनर क्लॅरिटी मधून स्टॅबिलिटी येते. पैसा क्षणिक आहे. असं जर नसतं तर आज भारतासारखा चांगला समृद्ध देश आजारपणाचं हब बनला नसता. आज ज्या युरोपामध्ये, ज्या वेस्टर्न वर्ल्डमध्ये भांडवलशाही राज्य घालतीये, म्हणजे तिथे भांडवलशाही आणि सुखलोलुपता, इंद्रियांना किती सुख द्यावं आणि किती त्यांच्या सोयीच्या गोष्टी कराव्या, इतक्या त्याला मर्यादाच नाही आहेत काही. इतकं अमर्याद असूनही तिथल्या समाज मनाची अवस्था चिंतनीय आहे. त्यामुळे पैशाने स्टेबिलिटी किंवा सिक्युरिटी येत नाही. हा, पैशाने मन थोडं शांत होतं पैसा असल्यामुळे, थोडी भीती कमी होते, पण ते सर्वतः सत्य नाही. हे वास्तव पचायला थोडं कठीण आहे, पण हेच वास्तव आहे. सो जसं आपल्या आयुष्यात थोडी स्टॅबिलिटी आली की आपण म्हणतो नाही की एक एक गोष्टी करू, तसं पूर्वी पुरुषार्थ गाजवला या गोष्टी परिस्थिती अनुकूल व्हायची. सामर्थ्य संपन्न माणसाच्या ठाई सगळ्या गोष्टी एकवटल्या. मग काय काय एकवटतात त्याच्याकडे, त्याच्या पुरुषार्थातून संघटन शक्ती प्राप्त होते, पराक्रम असतो, राज्य मिळतं. मग एवढं सगळं असूनही, एवढं सगळं हातामध्ये आल्यावर, सगळं अनुकूल झाल्यावरती, सगळं मनासारखं घडत असतं, तरी आपल्याला डायबिटीस का लागतो बरं? परिस्थिती विपरीत असते, पण तरी आपण आजारी नाही पडत. आठवा बरं तुमच्या कॉलेजचे दिवस. मग त्यावेळेस तुम्ही म्हणता नाही नाही आहोत, त्यावेळेस आमचं वय लहान होतं, प्रकृती छान होती.
तिथे वय लहान आणि प्रकृती याचा विषय नसतो, तर त्यावेळेस तुमच्या शरीराला त्या वयोमानानुसार त्या परिस्थितीनुसार जी आवश्यक दिनचर्या आहे ते तुमच्याकडून कळत न कळतपणे तुमच्या जीवनात असलेल्या कन्स्ट्रेंटमुळे जगणं सहज शक्य होतं. आणि ज्या वेळेस तुम्हाला अनुकूल परिस्थिती प्राप्त होते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस सजगतेने यथायोग्य पद्धतीने स्वतःचा जीवनक्रम साधतो. पण त्याच्या विपरीत ज्या वेळेस परिस्थिती अनुकूल घडते त्यावेळेस पूर्वी दडून राहिलेल्या, लपवून ठेवलेल्या इच्छा, कल्पना वास्तवात यायला लागतात. म्हणून भारतीय शास्त्रकारांनी, विद्वानांनी परिस्थिती अनुकूल करण्यावरती कधीच भर नाही दिला, तर स्वतःच अंतर्विश्व घडवण्यावरती अधिक अधिक भर दिला. म्हणून पूर्वी गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना जे पाठवलं जायचं ते त्यांचा आत्मविकास घडावा, त्यांना आतून क्लॅरिटी, त्यांना आतून स्पष्टता यावी, त्यांना जे विषय आवडतात, त्यांना ज्या मूलभूत गती आहे त्याच्यामध्ये त्यांना निर्माण करायला जायचं, त्याच्यामध्ये त्यांना तयार केलं जायचं. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आपल्यातील बेस्ट जन्माला घालते, पण अनुकूल परिस्थिती आपल्याला आपला कधी कधी ट्रॅक सोडायला लावते. मग रावणाच्या बाबतीत काय काय घडलं बरं? मग रावणाच्या बाबतीत सगळं हाताशी होतं, परंतु तरीही एक वासना, एक स्त्री अभिलाषा याच्यामुळे त्याचा विनाश झाला. आणि काय घडलं बरं? त्याच्यातल्या ज्ञानावरती, त्याच्या जीवनातल्या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल होत्या या सगळ्या गोष्टींवरती मात केली. कशाने? तर एक होता त्याची वासना आणि दुसरा होता त्याचा अहंकार. मी, माय अँड मायसेल्फ. मी, मला, माझं, याच्या पलीकडे तो कधी जाऊच शकला नाही. आणि ज्यावेळेस त्याला परिस्थिती अनुकूल झाली, मग आपण थोडं नीट याचं चिंतन करू. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला परिस्थिती अनुकूल झाली, आपणही आयुष्यात कुठेतरी पोचलो की कळत न कळतपणे आपल्याही बाबतीत काहीतरी गोष्टी घडतात की नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कधीच रागात बोललं नाही पाहिजे, उगाच चिडचिड नाही केली पाहिजे, तरी आपण करतो की नाही. दुसरं, आपण आवश्यकतेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त खाणं योग्य नाही, तरीही तोंडावरचा संयम सुटतो की नाही. तिसरी गोष्ट, शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, शरीराचा व्यायाम म्हणजे शरीराला व्यायाम दिला पाहिजे, त्याचं चलनवलन ठेवायला हवं, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळतं. पण परिस्थिती अनुकूल झाल्यावर काय घडतं? होतं का आपल्याकडून? तो सगळ्यांना कळतं. चिंतेने प्रश्न कधीच सुटला नाही आणि सुटूही शकत नाही, तरी आपल्याला चिंता सोडते का? सगळ्यांना, इथे असलेल्या सगळ्यांना माहिती आहे मोबाईलचा अतिवापर टाळावा, पण आपण सोडतो का? सगळ्यांना माहिती आहे घराघरात, नात्या नात्यामध्ये संवाद अधिक जास्त आहे, संवाद असणं जास्त महत्वाचं आहे. पण आजकाल संवादापेक्षा आपल्याला मोबाईलच अधिक प्रिय वाटतो. ह्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं, कळत न कळतपणे सध्याच्या जीवनचर्येमध्ये आपल्या सगळ्यांना पैसा महत्वाचा वाटतो,
रादर पैसाच सर्वस्व आहे आणि मग त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण सगळ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो. मग आपल्यामध्ये पैशाविषयी उत्पन्न झालेली ही आसक्ती, ही कदाचित ही आपल्याला आपल्या स्वतःच्या बेस्ट पासून दूर नेतीये का, असाही विचार करणं गरजेचं आहे. कारण गंमत काय माहितीये का, इथे बसलेल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. बरोबर आहे. इथे कोणी असं आहे का बरं? नीट मला विचार करून सांगा. तुमच्यापैकी कोणीतरी असं आहे का की ज्याला कसं जगावं माहित नाहीये, काय करावं माहित नाहीये, योग्य काय आहे हे माहित नाहीये? आत्ता जेवढे सगळेजण कॉलवरती आहेत त्यातला एकही माणूस मला असा वाटत नाही की ज्याला माहिती नाहीये की कसं असायला पाहिजे. मग कसं असायला पाहिजे हे माहिती असताना सुद्धा तसं का घडत नाहीये? त्याच्या मागचं कारण असं आहे, जसं असायला पाहिजे तसं न घडण्यामागचं कारण निर्णयाच्या क्षणी आपल्याला असलेल्या सवयी, आपल्यामध्ये दडून राहिलेल्या वासना, आपल्या स्वतःमधील असुरक्षितता आणि आपलं स्वतःविषयीची असलेली स्वतःची धारणा, संकल्पना, आपली मी विषयी असलेली समज, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ना, त्याच निर्णयाच्या क्षणी काम करतात. बघा, लक्षात येत आहे का? माहिती, ज्ञान तेव्हाच बनतं ज्या वेळेस तो माझ्या जगण्याचा विषय आणि आशय असतो. अन्यथा मला माहिती खूप आहे. माहितीचं ज्ञानात परिवर्तन कधी होतं, ज्या वेळेस माहिती माझ्या उच्चाराचा विषय बनतं, माहिती ज्या वेळेस माझ्या विचाराचा विषय बनतं, माहिती ज्या वेळेस माझ्या उच्चाराचा विषय बनतं आणि तीच माहिती माझा कुठलाही रोल प्ले करताना माझ्या वर्तनाचाही भाग बनतं. माहितीला ज्यावेळेस काया वाचा मन या तिन्ही गोष्टीमध्ये पर्कोलेशन होतं, त्यावेळेस ज्ञानाचं प्रकटीकरण घडतं. एवढं सगळं असून सुद्धा ज्ञान हे जीवन वाचवत नाही, तर निर्णायक क्षणी ज्ञानानुसार आचरणात आणणारा किंवा आचरणात आणता येणारा विवेक आपलं जीवन वाचवतो किंवा जीवनाला यथायोग्य दिशा देतो. म्हणून स्वाध्यायाचं चिंतनाची सुरुवात करताना आपण 3 शब्दांचा उच्चार केला. त्यातला पहिला होता विवेक, दुसरा होता विदेहीपणा आणि तिसरा होता अंतर्मुखता. म्हणजे निर्णायक क्षणी विवेक हाताशी येणं. माझ्या इच्छा, माझं मन असतंच ना, पण माझ्या असण्यापेक्षा, माझ्या वाटण्यापेक्षा माझ्या असण्यामध्ये दडलेले जे खोल अर्थ आहेत, त्याच्यातून आकाराला येणाऱ्या ज्या संभावना आहेत, याचा नीट चिंतन आणि विचार घडणं आवश्यक आहे. मग आता आपल्याला आपल्या चिंतनाची दिशा अशा ठिकाणी वळवायची आहे की हा जो रावण, हा जो विषय मांडलाय, हा रावण कुठल्या तरी बाहेरच्या किंवा भूतकाळात घडलेल्या कोणाचं तरी उदाहरण आहे
का हा रावण आजही माझ्या आतमध्ये कुठेतरी शिल्लक आहे? तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाच्या पुतळ्याचं दहन करतो. परंतु समर्थांना इथे अभिप्रेत आहे की मना सांग बा रावणा काय झाले, म्हणजे ते मनाला प्रेमाने आवाज देऊन असं सांगतायत की अरे रावणाचं काय झालं, बाहेरचा नाही बरं का, तो तुझ्या आतमध्ये निर्माण झालेल्या रावणाचं. तो बाहेरचा जो रावण पूर्वी घडून गेला त्याच्या उदाहरणातून तुझ्यात रावण कधी कधी जन्माला येतोय, जेव्हा मी माझा हट्टाला चिटकून असतो, माझच बरोबर आहे, तेव्हा आपल्यातील रावणाचं एक मुख वर काढतं. ज्या वेळेला माझा दृष्टिकोन आणि मी महत्वाचा ठरतो त्यावेळेस नात्यामध्ये बाय डिफॉल्ट दुरावा येतो. लक्षात येते का बघा? जेव्हा आपण म्हणतो मला हवं ते मिळालंच पाहिजे, तो माझा अधिकार आहे, त्यावेळेस दुसरं मुख बाहेर येतं. मला विरोध करणारा असं कोणीच नाही, आणि जर कोणी मला विरोध करतंय ना तर आता मी त्याला यथायोग्य धडा शिकवणार आहे. ज्या वेळेस हे झालं वरवरच, आता आधी खोलात शिरूया. ज्या वेळेस माझ्याकडून नम्रतेची जागा, ही नम्रता वाढवण्याच्या ऐवजी तिथे ज्यावेळेस श्रेष्ठत्व जन्माला येतं आणि कळत न कळतपणे उगच बर का, आणि एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते पण खरंच दुसऱ्याला सांगायची गरज असते का? खरंच आवश्यकता आहे का? आणि आपल्याला असं का वाटतं की मला माहिती आहे ते दुसऱ्याला कळलं पाहिजे? कशा करता? जर दुसऱ्याला ती माहिती हवी असेल तर तो स्वतःहून आपल्याकडे येईल. परंतु या ठिकाणी नम्रतेची जागा श्रेष्ठत्व हळूच मागून डोकावतं, आणि मग न विचारता सुद्धा, आपल्याला स्कोप नसताना सुद्धा आपल्याकडून नकळतपणे सूचना, सजेशन्स ह्या सगळ्या आपोआप निघायला सुरुवात होते. कशा करता? जर दुसऱ्याला वाटत असेल तर तो आपल्याकडे येईलच मार्गदर्शन करता. मग ज्ञान झालं ना, किंवा एखादी गोष्ट आपल्याला समजली की दुसरी गोष्ट जन्माला येते की दुसऱ्याला सांगणं, मला हे कळलंय, मला हे समजलंय. आजपासून आपल्या घरातली लहान मुलं असतील, आपल्या बरोबरचे समवयस्क असतील किंवा आपल्यापेक्षा वडीलधारे असतील, दुसऱ्याला आपण काही सांगायचं नाही. जे आपल्याला कळलंय त्याच्यातून आपण आपल्या आचरण शुद्धतेकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपण कितीही आपल्याला माहिती असली तरी नम्रतेची कास कशी टिकून धरता येईल, कशी आचरणात आणता येईल याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, ना की आपल्या अभिव्यक्तीतून आपल्या श्रेष्ठत्वाची चुणूक दुसऱ्याला करून द्यायची आहे. कारण गडबड काय होतं माहितीये का, की ज्यावेळेस ह्या वरच्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात, म्हणजे काय काय घडायला लागतं, वर आपण काय काय बघितलं, की पहिलं बघितलं माझंच बरोबर आहे, दुसरं बघितलं मला जे हवं आहे ना ते मिळालंच पाहिजे, तिसरं बघितलं मला जो विरोध करेल ना, पहिली गोष्ट तर असं विरोध कोणी करायलाच नाही पाहिजे, असं कसं ना, अरे मी एवढं काहीतरी केलंय, माझंच बरोबर असणार आहे, तू कोण मला सांगतोस, माझाच दृष्टिकोन परफेक्ट आहे. ह्या गोष्टी जन्माला आल्या की नम्रतेची जागा, मला जे वाटतं ते पटवून सांगण्यामध्ये ती जागा घेतली जाते, आणि कळत न कळतपणे आपल्यातला श्रेष्ठत्वाची भावना किंवा आपल्यातला अहंकार याच्यातून जागा होतो. आणि ज्या वेळेस अहम आकारबद्ध होतो ना, मी स्वतःला एका विशिष्ट आकारामध्ये, मला स्वतःला माझ्या एका विशिष्ट आयडेंटिटी मध्ये बांधून घेतो ना, त्यावेळेस समोरचा व्यक्ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं.
कारण आपल्याला जे समजलेलं आहे तेच महत्वाचं आणि तेच यथायोग्य वाटत. दुसऱ्याची बाजू पण महत्वाची असते. कदाचित तुम्हाला अधिक कळतही असेल, तो चुकीचा वागतोय असं असेल सुद्धा, पण संधी तर द्या, त्याला विचारू तर द्या, त्याला कळू तर द्या. बरोबर आहोत का आपण? लक्षात येतंय सगळ्यांच्या? मस्त. हो. मला थमअप करून सांगू शकेल का कोणी? आपण बरोबर आहोत नाही होत, ऐकू येत आहे नाही? येस येस, बरोबर आहोत आपण. ओके आशा, मग बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? ओके फाईन, दिसले थमअप दिसले. फॅन्टॅस्टिक, व्हेरी नाईस. लक्षात येतंय काही कळायला चॅलेंज आहे आतापर्यंत, काही प्रश्न आहे? आता आपण समजून घेतोय की रावण जन्माला येतो म्हणजे काय घडतं आणि रावणाचं अधःपतन झालं त्याच्या मागचं खरंच कारण काय आहे, आणि रावण आत्ता सुद्धा आपल्या जीवनामध्ये अस्तित्वात आहे का? आणि मग आपल्याला लक्षात येतं की रावण कधी आपल्या मनावर राज्य करायला लागतो, ज्यावेळेस मला समजलेलं. मग ते समजून घेताना प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीचा पण आपण आधार घेतला, की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये प्रतिकूलता असते त्यावेळेस आपण आपलं आयुष्य अधिक शिस्तप्रियतेने, अधिक डिसिप्लिन, अधिक एका उद्दिष्टाच्या दिशेने स्वतःचे सगळे एफर्ट्स चॅनलाइज करतो. पण जरा त्याच्यामध्ये काही परिवर्तन घडलं की मग आपल्या प्रयत्नांची दिशा बदलते. मग पहिल्या ओळीचं सूत्र जर असं आहे की दुसऱ्याची कथा आपल्याला ऐकायची नाही. रावणामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाहीये, ठीक आहे, मनोरंजन म्हणून त्या कथेकडे आपल्याला अजिबात बघायचं नाहीये. तर त्या कथेतून त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत, ज्या क्वालिटीजमुळे त्याचं अधःपतन झालं, ज्या क्वालिटीजमुळे त्याचा नाश झाला, त्या क्वालिटी माझ्यामध्ये कुठे डोकावत आहेत का? आणि जर माझ्यामध्ये डोकावत असतील तर त्या कुठल्या कुठल्या आहेत बाबा? तर पहिलं, मला माझंच बरोबर वाटतं आणि कारण नसताना मी जगाला सुझाव देत बसणं, हे अत्यंत सटल आहे पण सहजतेने घडून जातं. दुसरं त्याच्यापेक्षा सटल, मी पूर्वी खूप कष्ट केले, आता मला सगळा आराम करायचा, मला व्यवस्थित आयुष्य जगायचं, रिटायर्ड झालोय आता मी, आयुष्यभर एवढे बँकेमध्ये किंवा इकडे तिकडे काम करून खूप कष्ट केले, मी शिफ्ट करायचो, 3-3 शिफ्ट करायचो. म्हणून कळत न कळतपणे आपलं जुन्या राहिलेल्या इच्छा, आकांक्षा सहजपणे वर काढतात, डोकं वर काढतात आणि मग आपण कळत न कळतपणे सुखलोलुपतेकडे झुकतो आणि मग शरीरावरचा ताबा सुटतो आणि ह्याच्यामध्ये नुकसान दुसऱ्या तिसऱ्याचं कोणाचंच होत नाही, नुकसान स्वतःच होतं. सो ज्या वेळेस तुम्ही अनुकूल परिस्थितीमध्ये असाल त्यावेळेस जीवनाच्या यथायोग्य दिशेचा शोध आणि बोध आपल्याकडून घडायला हवा. म्हणजेच जीवनामध्ये विवेक हवा. ज्या वेळेस इन्फॉर्मेशन वर्तनात, उच्चारात, आचरणात, विचारामध्ये उतरते त्यावेळेस ज्ञानाची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते आणि ज्या वेळेस ज्ञानाचा वापर करून विवेकाच्या सहाय्याने जीवनातले निर्णय घडायला लागतात, जीवनाला दिशा दिली जाते
त्याच वेळेला आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात उन्नतीच्या मार्गावरती मार्गक्रमण करू शकतो. मग अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. स्वतः रावणातल्या कुठल्या क्वालिटीमुळे त्याचं पतन सुरू झालं हे आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि रावण हे निमित्त आहे. आपल्या मनामध्ये असा कुठला रावण थैमान घालतो, हा पहिल्या ओळीचा आशय. दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. अचानक एखाद्या दिवशी काहीतरी घडताना दिसतं. म्हणजे काय? युद्ध झालं, युद्धामध्ये रावणाचा वध झाला, आणि परंतु रावणाचा जो वध झाला हे अंतिमतः घडलेली गोष्ट आहे. पण त्याच्या आधी त्या वधाची किंवा त्याच्या विनाशाची सुरुवात कधीपासून झाली? मग काय काय नष्ट झालं त्याचं? तर पहिल्यांदा त्याचा मुलगा गेला, त्याचा परिवार नष्ट झाला, त्याचं सगळं सैन्य गेलं, आणि त्याचा भाऊ गेला, आणि शेवटी परिणिती अशी त्याच्या मृत्यूमध्ये झाली. परंतु हे जे टप्प्याटप्प्याने त्याच्याकडून गेलं, परंतु आपण शेवटचा रिझल्ट बघतो. पण त्या रिझल्टची सुरुवात कुठे झाली? तर त्या रिझल्टची सुरुवात ज्या क्षणी त्याच्यामध्ये विषय वासनांनी किंवा विषयाच्या चिंतनाची सुरुवात झाली. स्त्री अभिलाषा ही ज्या क्षणी, ही वासना ज्या क्षणी त्याच्यामध्ये अधिक अधिक प्रबळ व्हायला लागली, त्या दिवशी त्याच्यामध्ये त्याच्या विनाशाची बीज रोवली गेली. म्हणजे आपल्याला सगळं अनुकूल असतं, सगळं छान असतं, पण एखादीच सवय जी आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या विचाराचा आणि आपल्या वर्तनाचा ताबा घेते, आणि ज्या वेळेस एखादी सवय आपला ताबा घेते, त्याच क्षणी तोच क्षण पकडता आला पाहिजे. तो जो ताबा घेतला जातोय, मग तो माझा हट्ट असेल, माझा एखादा विचार असेल, माझं ज्ञान असेल, मॉडर्न सायकोलॉजी असं सांगते, एनिथिंग एक्सेस इज पॉइझन. अष्टावक्र गीता सांगते, विषयान विषवत त्यज्य. म्हणजे कुठल्याही विषयाचं चिंतन हे विष समान आहे. मग ज्या क्षणी मला याची जाणीव होते, समज येते, तेव्हापासून मी स्वतःला यथायोग्य पद्धतीने हाताळू शकलो पाहिजे. जसं रावणाच्या विनाशाची बीज, रावणाच्या विनाशाची सुरुवात ही त्या युद्धामध्ये नाही झाली, तर ज्या वेळेस त्याच्यामधले विचार, त्याच्यामधल्या वासना यांनी त्याच्या असण्याचा ताबा घेतला, ज्या वेळेस त्यांनी त्याच्यातल्या सतसत बुद्धीचा, त्याच्या विवेकाचा ताबा घेतला, त्यावेळेस. मग आजपासून आपल्या जीवनामध्ये असे जे काही राग लोभ आहेत ना, जे वर्षानुवर्ष असेच मूळ धरून बसलेले, हे आपण स्वतः शोधणार आहोत. आणि ते तसे का घडले, याच्या मागे कुठल्या विषयाचं चिंतन दडलेलं होतं? मग मला मान मिळावा म्हणून मला राग आलेला होता, का मला माझ्या इंद्रियांना लागलेलं वळण मला मोडता येत नव्हतं, किंवा त्याच्यातून स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती म्हणून मला राग आला होता? ह्याच्या विषयीचं पण चिंतन आता आपलं घडायला हवं. ह्या जगातली कोणतीही गोष्ट ही एका क्षणात घडत नसते. घडताना आपल्याला ती एका क्षणात घडतीये असं दिसतं, असं समजतं, परंतु त्याची प्रक्रिया खूप आधीपासून
सुरू झालेली असते. बऱ्याच वेळेला जीवनात असं येतं, सध्याच्या जीवनात हा विषय खूप डोकं वर काढतोय की एखादं नातं अचानक तुटल्यासारखं होतं, परंतु ते तसं कधी अचानक होत नाही. बऱ्याच वेळेला संवाद कमी झालेला असतो, अपेक्षा मनामध्ये साठल्या जातात, नात्यात झालेले छोटे छोटे गैरसमज हे समजेपेक्षा जास्त मोठे होतात. छोटे छोटे अपमान मनामध्ये घर करून राहतात. एकमेकांची माफी मागायची आपली राहून जाते आणि मग एकमेकांचं ऐकायची आपली तयारी दिवसेंदिवस कमी होत जाते आणि मग जन्माला येतो तो शांतता आणि मग त्या शांततेचा शेवट आपलं नातं कमकुवत करण्यामध्ये होतो आणि मग यथावकाश हे नातं समयपटलावरून नष्ट होतं. जसं हे नात्याला लागू पडतं ना, तसं आजकालचा दुसरा महत्वाचा गंभीर प्रश्न म्हणजे आपलं आरोग्य. कुठली वैद्यकीय परिस्थिती, हार्ट अटॅक आलेला दिसतो, परंतु हार्ट अटॅक ज्यावेळेस येतो त्यावेळेस हार्ट अटॅकची सुरुवात थोडी झालेली असते. त्याची सुरुवात तर मी कष्ट करून ज्यावेळेस सगळं प्राप्त करतो आणि ज्यावेळेस मी सुखलोलुप होतो आणि निवांत होतो आणि त्याला नाव काय देतो, अरे मी आता सेटल झालोय आयुष्यामध्ये. आणि सेटलची व्याख्या काय, बँक बॅलन्स आहे, घर आहे, लग्न आहे, पोरं बाळ आहे, बस सगळं सेटल, व्यवस्थित सगळ्यांचं सगळं चाललेलं आहे आणि मी निवांत आहे. म्हणजे काय, तर मी सकाळी व्यायाम करत नाही. म्हणजे काय, मी मला जे आवडतंय जसं आवडतंय तसं खातोय. स्टॅबिलिटीची ही व्याख्या असू शकत नाही. याला स्टॅबिलिटी नाही म्हणत, याला अधोगती म्हणतात. स्टॅबिलिटी कशाला म्हणतात, ज्या वेळेस मला माझ्या जीवनाविषयी सुस्पष्ट अशी क्लॅरिटी आहे, लख्ख प्रकाश आहे. जसं आता सूर्योदय झालाय, काही वेळापूर्वी अंधार होता, अंधार असल्यामुळे मला माझ्या समोरचं झाडही दिसत नव्हतं, पण आता मला ते दिसतंय. हे झालं बाह्य गोष्टीच्या विषयी. तसं मला, मी जो प्रत्येक श्वास घेतोय ना, तो प्रत्येक घेणाऱ्या श्वासाविषयी पण क्लॅरिटी हवी आहे की हा श्वास मी का घेतोय, याचा वापर कशा करताय, याचं उद्दिष्ट काय आहे आणि सजगता ही कुठपर्यंत जाऊ शकते, आपण कुठपर्यंत इव्हॉल्व्ह होऊ शकतो. तर निर्वाण षटकाचं जर शेवटचं कडवं जर आपण बघितलं ना, तिथपर्यंत अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्व न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. इथपर्यंत आपण जाऊ शकतो. मग एवढी क्लॅरिटी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे स्टॅबिलिटी मध्ये क्लॅरिटी शोधू नका, तर क्लॅरिटीतून स्टेबल हवा. म्हणजे हा देह, हे जीवन यथायोग्य पद्धतीने त्याचा विनियोग करता येईल. मनुष्य देह सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. ह्यापेक्षा भाग्य दुसरं काहीच असू शकत नाही. आपल्याला फक्त आजकाल बँक बॅलन्स आणि पोर्टफोलिओ जमला की आनंद होतो, पण तो खरा आनंद नाही, तो क्षणिक आनंद आहे. आपण मनुष्य देहामध्ये आलो, हीच खूप मोठी कृपा आहे, हेच आपलं खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि या मनुष्य देहातून या देहाच्या क्षमता अनफोल्ड करणं ही आपली इति कर्तव्यता आहे. त्यामुळे आरोग्य बिघडणं हा अपराध आहे. कधी अपराध आहे, जर ते स्वतःकडे दुर्लक्ष करून निर्माण झालेलं असेल. स्वतःला सुखलोलिपतेच्या अधीन ठेवून जर जन्माला आला असेल, तर एखादी वैद्यकीय परिस्थिती अचानक जन्माला येत नसते. बऱ्याच अंशी, बऱ्याच वेळेला ते आपल्या जीवनशैलीमुळे या समस्या निर्माण होतात.
मग काय काय करतो बरं आपण? आजकाल झोपेकडे दुर्लक्ष करतो. झोपेपेक्षा नेटफ्लिक्स खूप महत्वाचं असतं. एखादी सिरीज संपली नाही तर त्या सिरीज वाल्याला किती वाईट वाटेल आणि उद्या मी काय शेअर करू, असे प्रश्न आपल्याला सतावतात. त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं. दुसरं, सततचा ताण. कुठल्या ना कुठल्या तरी ताणामध्ये आयुष्य सतत चाललेलं आहे. मग तो ताण अत्यंत सटल. कुठला ताण असेल बरं? कल्पना आहे तुम्हाला? अत्यंत सटल असा ताण कोणाच्या लक्षात येतोय का? असा कुठला ताण आहे जो तुमच्यावरती असतो, एकदम सूक्ष्म आणि सटल असतो तो? कोणी सांगू शकेल पटकन? सोशल रेकॉग्निशन. ओके, अजून? तोही एक आहे. अजून? अत्यंत सूक्ष्म, कधी लक्षातही येत नाही. भविष्याची चिंता, उद्या काय होईल. नाही, खूप ह्याच्याही पेक्षा सटल, अत्यंत सटल. तर आपल्या चित्तावर, आपल्या मनावर कळत न कळत, कळत न कळतपणे जो जन्माला येणारा ताण असतो ना, तो आपल्या आजूबाजूच्या ध्वनींमुळे सुद्धा होतो. ध्वनी कंपनांनी सुद्धा ताण येतो. आणि जे मानव निर्मित ध्वनी आहेत, म्हणजे तुम्ही ज्या टेक्नॉलॉजीचा आधार घेता जीवन समृद्ध करण्याकरता, तेच तुमच्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टींना कारणीभूतही असू शकतं. याच्यावर चिंतन करून बघू शकता. म्हणून तुम्हाला निसर्गात गेलं की मन प्रसन्न वाटतं. का वाटतं? कारण निसर्ग त्याच्या लयीमध्ये, त्याच्या कोहेरन्स मध्ये आहे आणि तिथे कुठल्याही मानवनिर्मित आवाजामुळे शक्यतो डिस्टर्बन्स नसतो. तिथे गेल्यावर पाण्याचा आवाज येतो, पक्ष्यांचे आवाज येतात, हवेमुळे झाडांच्या सळसळाटाचा आवाज येतो. ते आपल्याला सुदनिंग वाटतं, छान वाटतं, प्रसन्नता देऊन जातं. तर आजपासून आपण हा जो सततचा ताण जो पडतोय ना, हा कसा कमी करता येईल याच्याकडे पण लक्ष देणार आहोत. म्हणून आपण प्रत्येकाला सजेस्ट असं करतो की दर रविवारी सकाळचा आपला स्वाध्याय झाला की निसर्गावर, एखाद्या टेकडीवर, एखाद्या जंगलामध्ये, जर सहज आता प्रत्येकाच्या ठिकाणी छोटस जंगल किंवा असं काही असेल अशी अवघड असतं, पण असा जर कुठल्या निसर्गाच्या ठिकाणी सहजपणे जाता येईल की जिथे बाह्य कुठलेही आवाज नाहीये, ना हॉर्न आहे, ना गाड्या आहेत, ना आणखीन काही आहे, मोबाईलही वाजणार नाही, अशा शांत वातावरणामध्ये स्वतःला एकदा घेऊन आणा. म्हणजे तुमच्यावरचा ताणरहितपणा काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुमची चिंता, तुम्हाला हवं असणारं सोशल रेकग्निशन हे तुमच्या अंडरस्टँडिंग मधून जन्माला आलेले ताण आहेत. ज्याला समज बदलली की ते ताण निघून जातील. पण हे जे ताण मी म्हणतोय ध्वनीचे, हे तुमच्यावर कळत न कळतपणे येणारे ताण आहेत. याचं नोटीसही तुम्ही कधी करत नाही. सहज मोबाईलचं नोटिफिकेशन चालू असतं. कशा करता? विचार करा. आणि मग ते वाजलं की मग त्यानंतर चालू होणारी प्रक्रिया आहे. ताणाला आपल्याकडे मंदिरात सुद्धा ज्या घंटा निर्माण केलेल्या आहेत किंवा जी घंटा लावण्याची पद्धत आहे ना, त्या घंटा वाजवण्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीला, ध्वनी नाही म्हणत तर त्याला नाद असं म्हणतात. नाद जो आतमध्ये जोडतो, म्हणून ती घंटा वाजल्यानंतर जी काही कंपन उत्पन्न होतात ना, ती कंपन नंतर तिथे एक सुदिंग एन्व्हायरमेंट क्रिएट करतात. पटतंय का बघा? नसेल पटत तर निरीक्षण करून बघा. मी म्हणतो ते जसंच्या तसं मान्य करू नका. त्याचं निरीक्षण करा, त्याच्यावर चिंतन करा.
ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग हा झाला एक ताण. दुसरा ताण, आपण चुकीचा आहार घेतो. इथे बसलेला प्रत्येक जण, इन्क्लुडिंग मी, कळतो पण वळत नाही. अगेन क्लॅरिटी नसेल. परिस्थिती अनुकूल झाली की संयम सुटतो. व्यायामाचा अभाव. शरीर छोटे छोटे संकेत देत असतो, परंतु त्या संकेताकडे माझंच लक्ष नसतं, कारण मी माझ्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार जगतच नाही. मी घड्याळाच्या क्लॉकनुसार जगतो. पण माझं स्वतःच एक क्लॉक आहे, माझी स्वतःची शरीराची एक दिनचर्या आहे. ही मी कधी समजून घेतली आहे का? मग ती समजून जर त्याच्याशी मी स्वतःला अलाइन केलं, म्हणजेच मी माझ्या शरीराशी संवाद साधला, त्याला नीट समजून घेतलं, तर मग मला माझं आरोग्य नीट समजण्यास फायदा होईल. एखाद्याला व्यवसायात अडचण येते, एखाद्याला पैसे कमवण्यामध्ये अडचणी येतात. मग ही अडचण का बरं निर्माण होते? अचानक कोणाचा तरी धंदा बुडला असं जाणवतं. ह्या ज्या गोष्टी, मग शरीर असू दे, मग व्यवसाय असू देत, नातेसंबंध असू देत, ह्या सगळ्याची गुपित ही त्या घडलेल्या घटनेत नाहीये, तर त्या घटनेची पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आपल्या आतमध्ये दडलेल्या, लपून बसलेल्या, चुकीच्या लागलेल्या सवयी, मनामध्ये अपूर्ण राहिलेल्या इच्छा, मनात मागून डोकावत राहिलेल्या वासना, आणि आपल्याला लागलेली सवय, ह्याच्यामध्ये या सगळ्याची उत्तर दडलेली आहेत. लक्षात येत आहे? जसं गीतेमध्ये तो एक श्लोक येतो ना, की विषयाचं चिंतन झालं की कामना जन्माला येते. कामनेतून आग्रह, आग्रहातून क्रोध, क्रोधातून मोह, मोहातून विवेक नाश, आणि विवेकाचा नाश झाला की आपला विनाश. असा हा क्रम आहे. सो रावणाचा विनाश ही घडलेली अंतिम प्रक्रिया, हा अंतिम रिझल्ट, पण त्याच्या मागे घडलेली सगळी प्रक्रिया, आणि अशी प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची अशी प्रक्रिया चालू झाली आहे, ह्याच्याविषयी आपण खरंच दररोज चिंतन करतो का? आपण खरंच स्वतःच्या आरोग्याविषयी, स्वतःच्या फायनान्शियल डिसिप्लिन विषयी खरंच तेवढे जागरूक असतो का? आपण आपल्या नातेसंबंधांच्या विषयी तेवढे जागरूक असतो का? आपण माफी मागतो का? माफी मागून तर बघा. स्वतःचे थोडे कमी करून तर बघा. स्वतःला नीट निरीक्षण करून तर बघा. आपल्या आयुष्यातील बरेचसे प्रश्न, बऱ्याचशा गोष्टी सुटकीसारख्या सुटून जातील. मग अकस्मात ज्या ज्या गोष्टी आजूबाजूला घडताना दिसत आहेत, किंवा आपण ज्या अकस्मात आपल्या जीवनात समोर येणारे जे प्रसंग आहेत ना, ह्या प्रसंगांना सामोरं जाताना आपल्याला याच्याविषयी डोळस वृत्ती हवी. डोळस वृत्ती म्हणण्यापेक्षा डोळस दृष्टी हवी, जी दृष्टी कुठली वृत्ती ह्या सगळ्याला कारणीभूत ठरते हे समज आपल्याला देईल. म्हणून आपण एक वाक्य नेहमी सांगतो की आपल्या कर्माला ज्ञानाचे डोळे असावेत, कारण एखादी गोष्ट वर्तनात त्याच वेळेला उतरते ज्या वेळेला तिचा विचार घडतो. विचाराच्या आधी चिंतन घडतं, चिंतनाच्या आधी मनन घडतं, मननाच्या आधी सुप्त रूपामध्ये ती
गोष्ट इच्छा रूपाने बीज म्हणून इच्छा धारण करून आपल्याला कल्पनेच्या रूपाने सुचते. कल्पना इच्छा धारण करते, इच्छा मनन, मनन चिंतन, असा तो क्रम आहे. मग आपल्या जीवनामध्ये काय घडतंय ह्याच्याकडे नीट लक्षपूर्वक निरीक्षण आपल्याला करता येणं आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. म्हणजेच आपल्या प्रत्येक कर्माला कृती, ती कृती तशी का घडते त्याच्या मागची सगळी शृंखला नीट पकडता आली पाहिजे. त्याविषयीची सजगता आपल्या अंगी बाणवली गेली पाहिजे. म्हणून कर्माला ज्ञानाचे डोळे असावे आणि ज्ञान नुसतंच वृक्षता देऊ नये म्हणून आपल्या चित्तामध्ये भक्ती असावी. हे वाक्य आपण वारंवार ऐकतो, त्याच्या मागचा अर्थ हा इथे दडलेला आहे. मग ज्ञान हवं म्हणजे काय हवं तर कर्म करायच्या आधी ते कर्म कुठून जन्माला आलं, त्याची उत्पत्ती कुठं आहे हे नीट शोधावं. आपलं आपण दुसऱ्याचं शोधत नाही बसायचंय बरं का. तू हे का करतोयस म्हणून कोणालाही सांगायला जायचं नाही. आपला स्वाध्याय हा स्वतः करता आहे. कारण तुम्ही तुमच्या पार्टनरला फक्त आणि फक्त धर्म, अर्थ आणि काम या 3 गोष्टींची कमिटमेंट दिली आहे. मोक्ष हा तुमचा स्वतःचा पार्ट आहे. त्यामुळे दुसऱ्याला मला काय कळलंय सांगत नाही बसायचं, तर स्वतःला सुधारण्याकडे, स्वतःला बदलण्याकडे आणि स्वतःला अधिक उन्नत होण्याकडे घेऊन जाणं हे आपलं उद्दिष्ट असावं. आणि त्याच्याकरता चिंतनाची, मननाची, सजगतेची कास आपल्याला धरता यायला हवी. म्हणजे अचानक घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या समोर येतील. दुसऱ्या ओळीमध्ये विनाशाचं जे अचानक दिसणारं जे रूप आहे ना, तर ते कधीच अचानक नसतं. तर त्याची बीज आपल्या इच्छा, आपल्या कल्पना, मग इच्छा, विचार, त्याच्यातून निर्माण झालेल्या सवयी, त्याच्यातून निर्माण झालेली आसक्ती, काम, क्रोध आणि त्याच्यातून मी स्वतःची जी एक समज करून घेतलेली आहे ह्याच्याविषयी असतात, याच्यामध्ये दडलेले असतात. मग आज आपण अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला डिफाईन करताय ह्याची आपण चिंतन करणार आहोत आणि ते लिहूनही काढणार आहोत. लक्षात येतंय आपण दुसरी ओळ झाली, आपण बरोबर आहोत सगळे इथपर्यंत? आर वी टुगेदर? मला थमअप करून सांगाल. ये सिंधुलेखा मा, सुषमा मा, ओके अंजली मा, फॅन्टॅस्टिक. ओके उल्का मा. लक्षात येतंय ना सगळ्यांच्या? हो, व्हेरी नाईस. आपण येतंय, खूप लक्षात येतंय. चाललेलो आहे, आपल्याला काही घाई करायची नाहीये. एकदम साध्या सोप्या समजणाऱ्या शब्दात कळणं आहे म्हणून मग काहीच असं वेगळा ताण येत नाहीये सर. हा ताण नकोच आहे, एवढे ताण आहेत. हा. अजून कुठला एक रविवारचा ताण जोडून घ्यायचा जीवन. हा, मग तेच म्हणते ना की अध्यात्मातले काही काही शब्द असे मग डोक्यावरून जातात. मग आपल्या स्वतःची परिस्थिती आणि हे तसं हे होत नाही. हे तुमच्या शब्दांमध्ये ते सहज कळतंय सर. आणि इतकं पटतंय ना की खरंच कमाल आहे तुमच्या अभ्यासाची. आणि ते इतके शब्दात स्पष्ट मांडण्याची साधना भरपूर आहे सर. नक्कीच. ही समर्थांची कृपा आहे, माझी नाही. नाही, खरंच आहे. दुनियाचा तो माल वाही मी हमाल. मी माझी हमाली चोख करतो. यात माझा हमाली पलीकडे, या स्वरा यंत्राच्या पलीकडे माझा रोल शून्य आहे. बाकी माझं काही नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे मग त्यातली मला त्यात वयाच्या मानाने आणि तुम्हाला जर काही कळत असेल तर ती तुमची साधना आहे. त्यात माझा रोल काही नाही आहे. त्यामुळे वयाच्या आता आपण मानाने तर विषयाकडे खरंच येऊ. वयाच्या मानाने तर खरंच खूप आश्चर्य आहे सर. इतक्या शब्दामध्ये अध्यात्म समजून सांगणं सोपी गोष्ट नाहीये ना सर. हे तुमचं मोठेपण आहे की तुम्ही माझं कौतुक करता.
बाकी मी फक्त निमित्त याची मला पूर्ण क्लॅरिटी आहे. त्यामुळे आता आपण तिसऱ्या ओळीकडे जाऊया. आपण आपला फोकस चेंज करायला नको अजिबात. आता गडबड होते माझी. नाही नाही सर. तिसरी ओळ आहे, म्हणून पिढी वासना सांडी उभी. कुडी वासना म्हणजे काय? तर जी वासना तुम्हाला नीती, धर्माचरण ह्याच्यापासून दूर नेते ती 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 सांडायला सांगतायत. म्हणजे काय? तर सोडून दे आणि वेगी म्हणजे लगेच, क्षणभर सुद्धा थांबू नकोस, उद्यावर टाकू नकोस. म्हणून आपल्याकडे एक म्हण अशी आली की कल करे सो आज कर, आज करे सो अब. त्याचा विपर्यासही काही जणांनी केला. तो विपर्यास असा आहे की आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, जब जीना है बरसो. त्यामुळे आपण ही आपल्याला आवडतीची वाटते, आपल्या जवळची व्याख्या वाटते, म्हणून आपण सारखं व्यायाम करायला पोस्टपोन करतो. प्राणायाम म्हणलं की पोस्टपोन. छान फूड खाऊ, व्यवस्थित बॅलन्स डाएट असायला पाहिजे, आज नको उद्यापासून करू ना. थोडं कालच एकादशी झाली, उपवास असा मेसेज होता. म्हणून किती जण आपण उपवास करू शकलो का उपास केला. निर्जळी काही काही जण उपास करतात, निर्जळी उपास, किंवा उपासाचं निमित्त साधून आपल्याला मनाला हवंय तशी मज्जा करतात. असं कळत न कळतपणे आपल्याला बऱ्याच गोष्टी चिकटलेल्या असतात आणि त्या चिकटलेल्या गोष्टींमुळे आपण आजची गोष्ट उद्यावर ढकलतो. आणि असं आपण आपल्या जीवनामध्ये काय काय उद्यावर ढकलतोय हे नीट समजून घ्यायला हवं. आणि हे समजताना आपण पूर्वी बघितलेलं पण आहे, पण तरीही इच्छा आणि वासना यातला फरक नीट समजून घ्यायला हवा. कारण समर्थांनी कुडी वासना सोडायला सांगितली. म्हणजे जी वासना, म्हणून कुडी वासना सांडी वेगळी. म्हणून म्हणजे वरील उदाहरणावरून निष्कर्ष असा काढू, म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये जे सांगितलंय त्याच्यावरून निष्कर्ष असा काढू की विवेक, नीती आणि धर्मापासून दूर नेणारी कुठलीही वासना. धर्मापासून दूर नेणारी म्हणजे काय? धर्म म्हणजे तो धारयती इति धर्म, हा जीवाच्या निकोप वाढी करता जो उपयुक्त ठरतो तो धर्म. धर्म म्हणजे काय? जो आपण निर्वाण शतकाचं शेवटचं कडवं पाहिलं, जे मला माझ्या मर्यादित अंडरस्टँडिंग पासून माझ्या खऱ्या अंडरस्टँडिंग पर्यंत जाण्याकरता जे सहयोगी ठरतं, जे सहकार्य करतं, तो म्हणजे धर्म. जीवदशेपासून आत्मदशेपर्यंतचा जो उन्नयनाचा प्रवास आहे तो म्हणजे धर्म. मग असं मला माझ्या बेस्ट व्हर्जन पासून जे जे काही दूर नेत आहे त्या सगळ्या वासना, मग माझी समज ही सुद्धा माझी मर्यादा असू शकते बरं का. माझं ज्ञान हेच माझ्या पायातली बेडी सुद्धा असू शकते. म्हणून आपण ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी श्रीकांतजी आणि विद्यमान कडून समजून घेत होतो, त्यावेळेस योग नीट पद्धतीने समजून घेतला की जिथे ज्ञान ही गळून पडतं. म्हणून अथर्व शीर्षामध्ये विज्ञान असा शब्द प्रयोग आहे, कारण तिथे ज्ञानही गळावं लागतं. म्हणजेच आपली समज ही सुद्धा यथावकाश कधी कधी बंधन बनू शकते. बनतेच असं नाही, पण बनू शकते. मग आता सामान्यतः आपलं दैनंदिन जीवन जगताना इच्छा आणि वासना यातला फरक आपल्याला नीट कळता आला पाहिजे. कितीतरी इच्छा असतात छोट्या छोट्या. छान पाऊस पडतोय, मस्त वातावरण आहे, भजी आणि चहा चालू शकतो कधीतरी. व्हॉट्स रॉंग इन दॅट? एवढं छान वातावरण आहे,
आता नाही एन्जॉय करायचं तर मग काय बरं उन्हाळ्यात एन्जॉय करायचं नाही. मग इच्छा काय आणि वासना काय आहे हे आपल्याला नीट कळता येणं किंवा नीट समजणं, उमगणं, लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक इच्छा ही काही वाईट नसते आणि इच्छा नसती तर जीवनाला गतीच नसते. विचार करून बघा, तुम्हाला ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे, तुम्हाला स्वतःला मुक्त व्हावं अशी इच्छा आहे, म्हणून तुम्ही वेगवेगळ्या कर्मांकरता प्रवृत्त होता. जर ती इच्छाच नसेल तर कर्माची प्रवृत्ती का उत्पन्न होईल? आरोग्य सुधारण्याची इच्छा आहे म्हणून व्यायाम आहे, अन्यथा व्यायामच नसता. आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी ही इच्छा चांगली आहे, व्यवसाय वाढावा इच्छा चांगली आहे, समाजसेवा इच्छा चांगली आहे, ईश्वर प्राप्ती व्हावी इच्छा चांगली आहे. मग इच्छा याचं वासनेमध्ये परिवर्तन कधी होतं? ज्या क्षणी माझी इच्छा माझ्या विवेकाची कास सोडते, ज्यावेळेस माझी इच्छा नीतीची कास सोडते, ज्यावेळेस माझी इच्छा माझ्या आंतरिक शांतीपेक्षा मोठी होते, त्यावेळेस ती इच्छा वासनेचे रूप धारण करते. मग आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट हवी, इच्छा योग्य, पण ही गोष्ट जर मिळाली नाही तर मग आयुष्याचं काही खरं नाही, ही झाली वासना. म्हणजे जिथे च येतो, जिथे मॉडर्न सायकोलॉजीची व्याख्या सांगितली की एनिथिंग एक्सेस इज अ पॉइझन, आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये माझे च येतात, पाहिजेच, तिथे गडबड चालू होते. इच्छा मी योग्य प्रयत्न करेन, इच्छा असू शकते की मला आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे खूप पैसे कमवायचे, पण मला पैसे कमवायचे म्हणून मी वाटेल ते करीन, इथे गडबड आहे. मी स्वतःतील माझी क्षमता वृद्धिंगत करीन, नवीन मार्ग शिकेन, नवीन स्किल अंगी बाणीन, माझी व्हॅल्यू क्रिएट करण्याची क्षमता वाढवेन, माझी इम्पॅक्ट करण्याची क्षमता वाढवेन, परंतु मी पैसा मिळवण्याकरता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करीन. इथे पैशाविषयीची आसक्ती आणि वासना माझ्या विवेकावर, नीतीवर हाला घालतीये आणि त्याच्यापेक्षा ओव्हर पॉवर होतीये आणि मला काहीतरी अयोग्य मार्ग स्वीकारण्याकरता पुश करते. इच्छेमुळे जर ती इच्छा असेल आणि मिळालं नाही तर दुःख जन्माला येतं, परंतु वासना पूर्ण झाली नाही तर माणसामध्ये क्रोध, द्वेष, सूड ह्या गोष्टी जन्माला येतात. हा डिफरन्स अत्यंत महत्वाचा आहे बरं का. तो नीट समजून घेणं आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. इच्छा पहिल्यांदा बघितलं, इच्छा दुःखाला जन्म घालते, पण वासना क्रोध, द्वेष, सूड भावना आणि पर्यायाने विवेकनाश याला जन्म घालते. इच्छा आपल्या हातात असते, पण वासना आपल्याला हातात घेते. वासनेकडे आपला कंट्रोल जातो. मग ती वासना चांगल्या गोष्टीची असली तरीही ती वासनाच आहे. ज्या वेळेला ती तुमचा कंट्रोल घेते त्यावेळेला. आता आपण काय गोष्टी बघितल्या, तर 2 गोष्टी बघितल्या. मग आजपासून जीवनामध्ये या लगेच प्रत्यक्षात उतरवायच्या. इच्छा आहे का वासना आहे, काय आहे बरं? पण हे एकदा समजलं की मग त्याच्या पुढे समर्थांनी त्याला विशेषण लावलं कुडी वासना. मग आता कुडी म्हणजे काय हे नीट समजून घ्यायला पाहिजे. कुडी म्हणजे कुटील, कुडी म्हणजे विकृत, कुडी म्हणजे चुकीच्या दिशेने नेणारी. मग एखादी इच्छा कुडी वासना बनली आहे का नाही हे सुद्धा आपण तपासू शकतो.
जसं आपण इच्छा आणि वासना याच्यामध्ये भेद केला, तसं ती वासना कुडी आहे का नाही आहे हेही कळलं पाहिजे. मग ते कशावरून कळेल? तर मग मला माझी इच्छा पूर्ण करण्याकरता असत्याचा आधार घ्यावा लागतोय का? मला खोटं बोलावं लागतंय का माझी इच्छा पूर्ण करताना? लगेच तपासा, हो नाही. हो असतं तर ती कुडी वासना आहे, ती लगेच सांडी वेगळी लगेच त्या क्षणी सोडायला पाहिजे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या अधिकारावर मला अतिक्रमण करावं लागणार आहे का, याचा विचार करा. तिसरं, ही गोष्ट न मिळाल्यास माझ्यामध्ये सूड घेण्याची भावना उत्पन्न होतीये का? चौथा प्रश्न, ही इच्छा माझ्या आरोग्याचं, माझ्या नात्यांचं किंवा माझ्या मनःशांतीचं नुकसान करतेय का? मग ती कुडी वासना आहे. मग ती किती का चांगली का असे ना, समाजाचं कल्याण व्हावं, अरे पण तूच अस्तित्वात राहत नसशील तर त्या समाजाचं कल्याण कोण करणार आहे? हेतू महत्वाचा असावा, पण हेतू कोणाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये? माझ्या असण्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये माझा हेतू अस्तित्वात आहे ना. जर मीच नसेल तर माझा हेतू कसा अस्तित्वात असेल? त्यामुळे माझं असणं माझ्या हेतूला जन्म घालतो ना, की माझा हेतू माझ्या असण्याला. त्यामुळे माझं असणं आधी आवश्यक आहे. आणि असणं म्हणतोय बरं का, माझं असणं. लक्षात येतंय? नीट समजतंय सगळ्यांना? माझा आवाज कदाचित आता कमी होईल कारण माझा माईक ऑफ होतोय. माझा आवाज येतोय व्यवस्थित? येतोय. येतोय कारण सर, माझ्या व्यवस्थित येतोय. माझ्या माईकचं आहे ना, माझ्या माईकचं किंवा माझ्या लॅपटॉपचं चार्जिंग संपलंय, त्यामुळे माझा माईक बंद होतोय. मी आता नॉर्मल आवाजात बोलणार आहे, त्यामुळे जर माझा आवाज कुठे कमी आला तर मला प्लीज रिपीट करायला सांगाल, मी सांगेन परत. ठीक आहे? मग आपण चौथा प्रश्न बघितला. हा, कमी आला तर फक्त मला सांगा. मग आपण चौथा हो. मला दुसरी यायची ती हे घेऊन गेले म्हणजे नव्हती स्वेटर घेतला स्वेटर नेमका हॅलो. सो चौथा प्रश्न आपण असं बघितला की इच्छा इच्छा आपल्या आरोग्यावर, नात्यांवर आणि आपल्या मनःशांतीवरती काय परिणाम घडून आणतात. मग पाचवा प्रश्न, मला आतून आवाज येतो की थांबायला हवं, परंतु मन आणि बुद्धी थांबत नाही. ती समर्थन करते, करणं किती योग्य आहे. मग इथे लक्षात घ्यावं की जसं फॉर एक्झाम्पल भजीचं उदाहरण घेऊ. पहिला पाऊस पडला, छान मातीचा सुगंध दरवळला, वातावरणात थंडावा आला, त्यावेळेस मी एकदा चहा आणि भजी घेतली. छान, सुंदर. काही दिवसांनी दुसऱ्यांदा पण झाली. ओके. पण मग जर मला तेलकट आणि चहा या दोन कॉम्बिनेशनमुळे ऍसिडिटी होत असेल आणि त्याचा मला त्रास होणार असेल, तरीही माझा आतला आवाज सांगतोय की बाबा 2 वेळेला झालेलं आहे, आता थांब, तोच अनुभव किती वेळा परत घ्यायचा, असं सांगून सुद्धा मन आणि बुद्धी जर समर्थन कर, बुद्धी फार छान युक्तिवाद करते ना आपल्याशी. म्हणजे कधी कधी आपण अचंबित होतो, इतकी बेमालूमपणे आपल्यालाच आपली चुकीची भूमिका आपलीच बुद्धी पटवून देते की हे कसं योग्य आहे, आणि आपण फसतो बरं का. बऱ्याच वेळेला आपली फसगत होते तिथे. मग त्याच्याविषयी क्लॅरिटी सर्वार्थाने हवी. आणि सहावा प्रश्न, हा खूप मार्मिक प्रश्न आहे.
थोडा चिंतन करायला लावणार आहे. ही इच्छा पूर्ण झाल्यावर मी शांत होणार आहे का पुन्हा नवीन इच्छा जन्माला येणार आहे? ह्या प्रश्नांची उत्तरं नीट स्वतःला विचारा. म्हणजे आपल्याला आपली इच्छा आणि वासना यातला वरती जो फरक पाहिला त्याचं आणखीन डिटेलिंग करता येईल ह्या प्रश्नांमुळे. आणि मग ह्याच्या पुढे आता आणखीन सूक्ष्मात उतरूया. आता ही जी वासना आहे याचं दैनंदिन जीवनामध्ये काय घडतं बरं? मग दैनंदिन जीवनामध्ये पहिल्यांदा कळत न कळतपणे दुसऱ्याने माझा स्वीकार करावा, दुसऱ्याने माझ्या मताला मान द्यावा, दुसऱ्याने मला मान्यता द्यावी, लोकांनी माझं कौतुक केलंच पाहिजे, लोकांनी माझ्या कार्याची दखल घेतलीच पाहिजे. ते जर झालं नाही तर मी अस्वस्थ होतो. प्रशंसा झाली नाही की गडबड होते. कोणी प्रशंसा केली तर मला छान वाटतं, आनंद निर्माण होतो. दुर्लक्ष केलं की यार माझी किंमत नाहीये, मला इम्पॉर्टन्सच नाहीये, आय एम अनइम्पॉर्टंट. अरे माझ्या मेसेजला उत्तरच आलं नाही, इतका वेळ उत्तर नाही, मला निग्लेक्टच केलं जात आहे. म्हणजे ही जी आपल्याला मान्यता मिळाली, एक ऍक्सेप्टन्स मिळावा, आणि तो मग त्याची दैनंदिन जीवनातली उदाहरणं जर बघितली ना, मी एखाद्याला मेसेज केला पण त्यांनी उत्तर दिलं नाही, त्याला फोन केला पण त्यांनी फोनच नाही उचलला, मग त्यांनी दुर्लक्ष केलं, मग ह्याच्यातून दिवसभर चिडचिड होते, मनाला दुःख होतं, वेदना होतात. मग ही आहे मान्यतेची वासना. दुसरी जन्माला येते ती आहे नियंत्रणाची वासना. की सगळ्यांनी माझ्या मतानुसार वागलं पाहिजे. अत्यंत सटल आहे आणि त्याला बुद्धी सांगते, अरे मी तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय ना, माझं काय तुझं काय भलं व्हावं म्हणूनच तर मी सांगतोय. तुझं वाईट व्हावं अशी का माझी इच्छा आहे? तुझ्या चांगल्या करताच तर मी सांगतोय ना. अरे पण विचारलंय का तुला? नाही ना. मग तुझा अट्टहास का की तुझ्या मतानुसार वागावं आणि ते चांगलं आहे हे तुला कोणी सांगितलं? आपल्याकडे सध्या ना 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि हे कुटुंबातले सगळे छाती ठोकपणे म्हणतात, तू ना इंजिनियरच कर. एक म्हणतो नाही तू डॉक्टर केलाच जा. अरे मी सांगतो ना तुला, हे झालं की चांगलं. अरे पण त्या मुलाला पण तर ठरवू द्या, त्याला काय आवडणार आहे, त्याला काय रुचणार आहे, त्याला काय छान वाटणार आहे, त्याच्या अंगीभूत कल कुठं आहे याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तर त्याला आपण बहाल करू, ना की त्याच्यावरती वेगवेगळ्या टेस्ट लादू आणि ठरवू तू कसा आहेस आणि तुला कसं छान वाटेल. बऱ्याच वेळेला कामाच्या ठिकाणी असं पण होतं बरं का. आपण जर लिडरशिप रोलमध्ये असू तर आपल्या मतानुसार आपल्या टीमने अलाईन व्हायला पाहिजे आणि आपली टीम आपल्यापेक्षा थोडं वेगळं मत जर त्यांनी मांडलं तर मग आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतं. असं पण बऱ्याच वेळेला घडतं. तर ह्याच्यातूनही समजायला पाहिजे की काय गडबड होतीये. ही नियंत्रणाची वासना. पहिली वासना काय बघितली आपण? तर पहिली मान्यता, दुसरे नियंत्रण, तिसरी वासना श्रेष्ठत्व. ज्या वेळेला आपल्यामध्ये तुलना जन्माला येते त्यावेळेला मी दुसऱ्यापेक्षा अधिक चांगला कसा आहे हे दाखवण्याकरता आपली स्पर्धा नकळतपणे जन्माला येते. मग हे दाखवण्याच्या स्पर्धेपासून जीवनातलं कुठलंही क्षेत्र वर्जित नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये
आपल्या वर्तनामध्ये ही दाखवण्याची जी कृती जन्माला येते, तिच्या मागे जी दडलेली वासना आहे की मी श्रेष्ठ आहे, माझं ग्रेटनेस, माझं श्रेष्ठत्व प्लीज मान्य करा. ज्ञानाने नम्रता वाढायला हवी, ना की मी श्रेष्ठ आहे ही दाखवण्याची भूक आणि वासना. चौथी, प्रसिद्धीची वासना. बरेच जण भरपूर काम करतात, समाज उपयोगी काम करतात, दान देतात, बऱ्याच गोष्टी करतात, पण कशा करतात? त्या दानावर, त्या कृतीवर त्यांचं नाव कोरलं जावं याकरता. साधक हा आत्मलीन, आत्ममग्न आणि स्वचिंतनातच रममाण असतो. त्याला त्याच्या अवस्थेविषयी जगाकडून मान्यतेची किंवा त्याच्या कार्याच्या प्रसिद्धीची अजिबात अभिलाषा नसते. म्हणून आपले ऋषी मुनी दूर दराज डोंगरांमध्ये राहून त्यांनी इतके अगणित शोध लावले आणि जीवन समृद्ध केलं की आज काळाच्या पटलावरती त्यांची नावं पण शिल्लक नाही आहेत, पण त्यांचे शोध आपलं जीवन आजही समृद्ध करतायत. याच भारतवर्षामध्ये कितीतरी विश्वविद्यापीठ होती एकेकाळी. ही सगळी ती महान ऋषी, संत, महंत, इतक्या लोकांची आपल्यावरती कृपादृष्टी होती ज्याच्यामुळे हे घडलं. पण काळाच्या ओघात ते निघून गेलं. पुन्हा ते अभिव्यक्त होईल, कारण ते आतून जन्माला आलेल्या क्लॅरिटीतून जन्माला आलं होतं, ना की बाहेरच्या निरीक्षणातून फक्त. आणि क्लॅरिटी ही आतून यथाअवकाश येत जाते ज्यावेळेस आपण आपल्या आत्मउन्नतीच्या मार्गावरती एक एक पाऊल पुढे टाकायला लागतो. आणि त्याच्यामध्ये बाधा आणणाऱ्या या सगळ्या वासना, यातली चौथी आपण बघितली ती म्हणजे प्रसिद्धीची. आता पाचवी आपण बघणार आहोत, संपत्तीची वासना. जीवन जगण्याकरता पैसा आवश्यक आहे, परंतु पैसा आपल्याला सुरक्षितता देतो, पैसा आपल्याला प्रतिष्ठा देतो, पैसा तुलना. आणि जर पैसा आपल्या जीवनातून आपल्या आत्ममूल्याचा आधार काढून घेत असेल तर ती वासना बनते. आपली मूल्य जर ढळत असतील, मग पैशा करता मी खोटं बोलत असेल, माझं मूल्य मी सदैव खरं बोलेन, पण पैशा करता मला खोटं बोलावं लागतंय, मग इथे गडबड आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला विजयाची आणि जिंकण्याची वासना असते. मग मी वादामध्ये सत्य काय आहे ह्यापेक्षा मी जिंकलो आहे किंवा मी जिंकलो पाहिजे याच्याकडे माझा कल असतो. नातं तुटलं तरी चालेल, पण शेवटचं वाक्य हे माझंच असलं पाहिजे, माझंच अंतिम सत्य असलं पाहिजे, किंवा मी जे म्हणतोय हे समोरच्याला पटलंच पाहिजे. जर तुमचं म्हणणं सत्य असेल, ते जर पटणार असेल, तर ते त्या व्यक्तीला यथाअवकाश पटेल, कारण तुम्ही तो स्पेस त्या व्यक्तीला द्यायला हवा. बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की ज्ञान हे सायलेन्स मधून ट्रान्समिट होतं. मग सायलेन्स मधून ज्ञान ट्रान्समिट होतं म्हणजे काय? तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्या स्वमध्ये स्थित होता त्यावेळेला समोरच्याच्या असण्याच्या कंपनांमधून तुमच्यापर्यंत काही गोष्टी परावर्तित होतात. काल आपण श्वासामध्ये बेस फ्रिक्वेन्सीचा अभ्यास केला. ज्या वेळेला तुम्ही 700च्या वरती जाता, 800च्या वरती जाता, त्यावेळेस तुमचं असणं हे बऱ्याच गोष्टी तुमच्यातून परावर्तित करतं, जे समोरच्याला उन्नत होण्याकरता सहाय्यभूत होतं. जो आपण
फ्रिक्वेन्सीचा चढता क्रम बघितला, त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही 800 आणि 900च्या वरती जातात, जसं 1000च्या वरती जातात त्यावेळेस हे घडतं, आणि ज्या वेळेस तुम्ही त्याच्याही पलीकडे जाता त्यावेळेस निर्वाण षटकातल्या 6व्या अवस्थेमध्ये तुम्ही असता. ती ऍब्सोल्यूट डेल्टा स्टेट आहे. ब्रेनच्या भाषेत बोलायचं झालं, फ्रिक्वेन्सीच्या भाषेत बोलायचं झालं तर ती शून्यावस्था आहे. तिथे सर्कल पूर्ण होतं. म्हणून ईशावास्य उपनिषदाच्या शांतीपाठाच्या मंत्रामध्ये पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते हा पूर्णाविषयी जो श्लोक आलेला आहे तो फ्रिक्वेन्सीच्या भाषेत बोलायचं झालं तर शून्य हे सर्कल पूर्ण होतं, आणि आचार्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणा हे सत्य घडतं. मग एक झालं थेरी, दुसरं झालं ज्ञानाची चौकट, म्हणजे आपण सायन्सचा आधार घेतला ज्याच्याकरता ब्रेनची डेल्टा स्टेट आणि फ्रिक्वेन्सी ह्या दोन्ही गोष्टी जोडल्या. म्हणजे शास्त्र आणि सायन्सला हळूहळू शास्त्रकारांनी जे लिहून ठेवलंय त्याचं समजण्याकरता हळूहळू शास्त्रज्ञांकडे किंवा सायन्सकडे टूल्स जन्माला येत आहेत. अजून सगळी आलेली नाही आहेत. अजूनही आपण श्वास घेतो त्याच्यासोबत फक्त ऑक्सिजन जातो असा आपला समज आहे, पण ते सत्य आहे का हे कोणी तपासलंय का? जे श्वासाचा सराव करतात त्यांना पुढच्या साधारण 1 वर्षाच्या नियमित सजगतापूर्वक तपस्येतून लक्षात येईल की श्वासातून नक्की आत काय शिरतं. पण ती सजगता, ती सूक्ष्मता, ती सावधानता, ती स्थिरता आणि ते साक्षीत्व जसं कॉन्शियस मध्ये बिल्ड होईल तसं तुमच्या देहामध्ये घडणाऱ्या गोष्टींविषयी तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. ह्या पलीकडे सध्या ना आणखीन एका वासनेने जन्म घेतलाय. गंमत म्हणजे ती म्हणजे काय, डिजिटल वासना. सारखं वाचते का नाही वाचते, अरे आला का नाही मेसेज सकाळपासून, अरे आठवण नाही काढली कोणी माझी, अरे मी फोटो टाकला स्टेटस पाहिला नाही कोणी हार्ट नाही दिलं, कोणी थंब नाही दिलं, काय गडबड चालली ही. अत्यंत अस्वस्थता होते. अशा ह्या वासना, ह्याच्या पलीकडे ना एक सूक्ष्म मध्ये दडून बसलेली पण वासना असते बरं का. आपण जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असू ना तर तिथेही एखादी वासना शिल्लक असतेच, आणि मग ती कशी बाहेर येते की मी अधिक मोठा साधक आहे, प्रदर्शन चालू होते की माझी साधना, मी ना दररोज एवढा जप करतो, मी ना माझी पूजा ना एवढी मोठी चाललेली असते. मग वेगवेगळ्या गोष्टींचे दाखले द्यायला लागतो आपण. सो आध्यात्मिक साधना सुद्धा अहंकार वाढीस लागू शकते, याच्याविषयी अत्यंत सावध असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांचा वासनेचा जो विचार आहे, इच्छा आणि वासना, हे पहिल्यांदा काय हे समजून घेतलं, मग स्वतःला 6 प्रश्न विचारले, आणि मग त्याचं दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने ती काम करते हे आपण समजून घेतलं. त्याचे आपण 8 प्रकार बघितले. मग कदाचित हीच माया आहे का? कारण मायेचा आकडा 8 आहे, विचार करू शकता. मग ह्याला आज आपण आता इथे विरामूयात. आजपर्यंत म्हणजे आता या सेशन मध्ये आपण इच्छा आणि वासनांपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? आपण अत्यंत सावकाश चाललोय बरं का, काही गडबड नाही ना कोणाला? हॅलो, ऐकू येतंय का? हो येतोय. हा, मग आज आपण इथे थांबणार आहोत, कारण रविवार आहे आणि बाकीचे नित्यक्रम सुद्धा सगळ्यांना आहेत. मला छान बोलायला वाटतं आणि आवडतं, म्हणून बोलत राहण्यात काही पॉइंट नाही.
बर, तुमच्या सगळ्यांना एक महत्वाचं सूचना म्हणा, आग्रहाचं आमंत्रण म्हणा, तुम्ही नाव याला काही पण द्या, पण येणाऱ्या 1 तारखेला म्हणजे पुढच्या शनिवार रविवार आनंदाश्रम खोपोली येथे आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणार आहोत. आणि याकरता तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं, सहकुटुंब यावं, अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. वा, या शिबिराकरता कुठलीही फी नाहीये, काही नाहीये, पण छान आपण सगळेजण एक दिवस एकत्र राहूयात आणि त्या गुरुतत्वाच्या ऋणामध्ये, शरणामध्ये जीवनाचे नवीन संकल्प साधूयात, जीवनाला नव्या शक्तीने भरून घेऊयात. असा संकल्पित होण्याचा तो दिवस असतो. याकरता मी तुमच्या सगळ्यांना आजच आमंत्रण करतो की पुढच्या शनिवार रविवार आपण आश्रमात सगळेजण भेटूयात. ज्यांना सहज शक्य आहे, जे खोपोलीच्या जवळ राहतात, त्या सगळ्यांनी यावं. ग्रुपवरती आश्रमाचा पत्ता पाठवला जाईल. कसं यायचं, काय यायचं याची माहिती DYCT ऑफिस तर्फे तुम्हाला शेअर करण्यात येईल. फक्त येणार असाल तर त्या नंबरवरती तुमची माहिती जर दिली तर तुमच्या राहण्याची, तुमच्या जेवणाची सोय करणं आश्रम व्यवस्थापनेला सोपं पडतं. म्हणून आगाऊ सूचना अत्यंत महत्वाची आहे. ऐन वेळेस आला तरीही चालेल. तुम्हाला शनिवारी दुपारी कळणार आहे की तुम्हाला जायला जमणार नाही, चालू शकेल. आपण सगळे शनिवारी साधारण दुपारी 4 पर्यंत एकत्र जमणार आहोत. लवकर आलात, जेवायला येणार असाल तरी या, काही हरकत नाहीये. आश्रम तुमचाच आहे. फक्त कळवून या, म्हणजे सोय करणं सोपं जातं. शनिवारी साधारण 4 वाजल्यापासून आपला सोहळा चालू होईल. तो रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. ठीक आहे. आजच्या स्वाध्यायाविषयी कोणाला काही शंका असतील तर विचारा, किंवा या प्रोग्राम विषयी. हा, स्मितामा. लोकेशन हा, खोपोलीमध्ये आहे. लोकेशन, यायचं कसं, या सगळ्याची माहिती मी ग्रुपवरती पाठवतो. चालेल? डिटेलमध्ये येईल पूर्ण. कुठून यायचं, रस्ता काय, जर मुंबईवरून येत असाल तर कसं यायचं, पुण्याच्या दिशेने येणार असाल तर काय करायचं, मग मिसिंग लिंक पकडायचा नाही पकडायचा, बरेच छोटे मोठे प्रश्न असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये देईल. आणि तिथे काय असतं गुरुपौर्णिमा म्हणजे? हा, ते प्रोग्रामचं शेड्यूल सुद्धा शेअर करतो की काय काय असेल, काय शिबिर असेल, सेलिब्रेशन असेल, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, साधना असेल, साधना, स्वाध्याय, सत्संग, सेवा, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन तिथे त्या एका दिवसामध्ये आपल्याला अनुभवायच मिळेल. आणि या अनुभवातून आपण संकल्पित होऊन पुढील वर्षाचा वाटचाल कसे करणार आहोत याच्याकरता स्वतःशी कटिबद्ध होणार आहोत. आजच्या स्वाध्यायाबद्दल एकच असं म्हणायचं सर, शंका म्हणता येणार नाही. आपण जे सांगितलं ना वासनांबद्दल, तर काही आपण काय म्हणालात की आपले काही असं असतं की माझाच अट्टहास बरोबर म्हणून. आता आपण जेव्हा अध्यात्मामध्ये चालतं तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. समोरच्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण त्याला सांगतो की असं करू नकोस, पण ते त्याला त्याच्यावरच्या संस्कारामुळे पटतच नाही ना. आणि घरातले प्रत्येक सदस्यच असतात ज्यांच्यावर आपल्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. त्यामुळं नाही सांगायले सर अनुभव म्हणून की असं होतं की आपण अध्यात्मात असल्यामुळं, गर्वामुळं नाही तर पण आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात की हे चुकीचं आहे. म्हणून आपण त्यांना सांगतो अट्टहासाने की असं करू नको. हे सुद्धा आजच्या स्वाध्यायामधलं एक जास्त भावलेलं वाक्य म्हणून म्हटलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. फक्त काय होतं माहितीये का उल्कामा, आपण ज्या वेळेस समोरच्याला सांगायला जातो ना, आपला भाव फार शुद्ध असतो. हो, पण समोरच्याला खरंच ते पटतं का नाही पटतं ना, याच्यावर आपण कंट्रोल नाही घेऊ शकत. हो ना, निर्णय पण त्याच्यावरच असतात. आपण सांगावं आणि सोडून द्यावं. शक्यतो सांगायला जाऊच नाही, कारण त्याला लागलं तर ते विचारायला येतं. नाही आलं तर ठीक आहे, त्याची गती आहे, त्याच्यातही काहीतरी असेल. हे मी का सांगतो, माझ्या स्वतःचं उदाहरण देतो.
मी आयुष्यात फेल झालो कॉलेजमध्ये. फुल सगळे शॉक मध्ये, अरे असं कसं घडलं. मी पण शॉक मध्ये, अरे असं कसं होऊ शकतं. एवढा अभ्यास केला, फेल कसा काय झालो. पण आता मागे वळून बघताना कळतं, अरे फेल नसतो झालो, तो रिसेशन मध्ये मार्केटमध्ये आलो असतो. म्हणजे अभ्यास करून सगळं करून जर रिसेशन मध्ये जॉब शोधायला गेलो असतो तर जॉब मिळाला नसता. त्याच्यातून येणारं फ्रस्ट्रेशन हे फेल्युअरच्या फ्रस्ट्रेशन पेक्षा जास्त असतं. त्यामुळे काही गोष्टी ज्या घडतात त्याच्या मागे आपल्याला दिसणारी कारणं आणि त्याच्या मागे खरंच दडलेली कारणं याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असतं. त्यामुळे आपल्याला जितकं दिसतंय आणि जितकं समजतंय तितकंच सत्य असेल असं आवश्यक नाही. नाही, पण त्यामुळे मला म्हणण्याचा उद्देश असा सर, की जेव्हा आपण म्हणजे ग्रंथ असोत किंवा आता आपले सगळ्यांचे मोठ्यांचे वचन असो, यामुळे आपण जे आचरणात आणतो ना, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला स्थिर करतात. पण आपल्या भोवतालच्या जगामध्ये ते वावरत असतात ना, त्यांना तसे अनुभव असतात की सक्सेस साठी जर तुमच्या असं धरून बसलो तर आपण किती मागे राहू. पण मग आपण त्यासाठी किती स्थिरता ठेवावी लागते, आपल्या निर्णयावर ठाम राहून भोवतालच्यांचा किती विरोध येतो, या सगळ्या गोष्टी उलट जास्त होतात अध्यात्मात आचरणात आणल्यावर, असं म्हणायचं सर मला. छान, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अजून कोणाला काही प्रश्न? सुशीलजी. खोपोली रेल्वे स्टेशनवरून किती लांब पडते सर आपलं आश्रम? खोपोली रेल्वे स्टेशन वरून साधारण तुम्हाला रिक्षाने आलात तर 15 ते 20 मिनिटात पोहोचू शकाल आश्रमामध्ये. अच्छा, म्हणजे रिक्षा अवेलेबल आहेत तिकडे डायरेक्ट? हो हो, रिक्षा मिळू शकते तुम्हाला रेल्वे स्टेशन वरून. हा, बस तेवढंच फक्त, बाकी. हा, आम्ही फक्त काय बीडला राहतो सर. रिक्षा. एक बीड मिनिट. महाराष्ट्रात राहतो सर आम्ही. हो हो, अंतर एक खूप आहे. मिनिट. हो, उल्कामा, एक मिनिट. काय करायचं सुशीलजी, स्टेशनला हा. उतरलं ना की शेअर्ड रिक्षा मिळते, त्याच्यातून शिळ फाट्याला यायचं आणि मग तिकडनं स्वतंत्र रिक्षा तुम्ही करू शकता. किंवा अच्छा. तुम्ही डायरेक्ट रेल्वे स्टेशन वरूनही डायरेक्ट रिक्षा करू शकता. ती फक्त थोडे जास्त पैसे घेते, बाकी काही नाही. कोणता फाटा आहे त्याचे तो मध्ये? त्याचे पण सगळे डिटेल्स तुम्हाला शेअर करतो की तुम्ही जर ओके. स्टेशनवरून रिक्षा केली तर किती पैसे लागतील, शिळ फाट्याला येऊन तिकडनं शेअरिंगने केलं तर किती, सगळं बरोबर. इन डिटेल तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर येईल. काही आणि काळजी पार्किंग करू आहे का तिथे? नका. काय आहे पार्किंग? का? हो, अहो भरपूर पार्किंग आहे, काही काळजी करू नका. गाड्या घेऊन याच्यात, गाड्या घेऊन या. आश्रम खूप मोठा आहे ओके. आणि खूप छान निसर्गरम्य ठिकाणी आहे. आज मी त्याचे काही फोटोही टाकतो, म्हणजे तुम्हाला ती जागा पण खूप छान आवडेल. ओके, म्हणजे धन्यवाद. तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मला विचाराल ना तर तुम्ही प्रेमातच पडाल जागेच्या. आणि धन्यवाद. तुमचं दुसरं हक्काचं घर बनेल ते, त्यामुळे काळजी नसेल. धन्यवाद. जर आता सगळ्यांचे सर, प्रश्न हा थांबले असतील तर मग सर, आपण. हा, बोला. मी हा. बीड आहे ना, बीड आहे तिथे हो राहतो हो, आम्ही. आता बर तिथून बर. यायला वेळ लागेल निश्चितच. आणि विशेष म्हणजे हा. गुरुपौर्णिमेला माझा वाढदिवस पण असतो. छान एक अरे वा सेलिब्रेशन वा. होईल. चालेल चालेल, नक्की नक्की. हो, ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत स्वाध्यायाविषयी? बरं, नवीन बायका नवीन माणसं, चला मस्त. आशा, मग तुम्हाला काही प्रश्न आहेत? अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण प्रार्थना नाही म्हणूया. प्रश्न नाही, सगळ्या साधकांना सांगायचं, मजा करायला जरूर या. भरपूर सेवक सगळे चांगले तुमची सेवा करतील, येऊनच बघा म्हणा. हो, इतकी मजा छान. येते. चालेल. प्रश्न काय? येस, थँक्यू आशा. प्रश्न आपोआप मिटतात. येस, चालेल. आता आपण प्रार्थना घेऊ आणि इथे विराम घेऊ. मस्त आहे जरा निरंजन प्रार्थना घेते आणि जाते. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतंगमय. ओम शांती हरि ओम.
श्री गुरुभ्यो नमः. हरी ओम. जय गुरुदेव. आपण सर्वजण आज उपस्थित राहिलात, त्यामुळे आजचा हा स्वाध्याय संपन्न होऊ शकला. याकरता आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या आठवड्याच्या कर्मयोगाकरता शुभेच्छा. आणि आज सगळ्यांनी न विसरता निसर्गामध्ये एक फेरफटका मारून या, जिथे तुमच्यासोबत तुमचे सगळे डिजिटल गॅजेट बंद असतील किंवा जवळच नसतील, आणि निसर्गामधला कोहेरन्स आणि त्याची लय तुमच्या मनाला आणि तुमच्या आतमध्ये एक शांतता प्रस्थापित करेल, त्याचा अनुभव घेण्यास सगळ्यांना विनंती. आणि येणाऱ्या आठवड्यातील कर्मयोगात शुभेच्छा. जय गुरुदेव. जय गुरुदेव.